काय बाई बोलले, काय बाई बोलला, खालीच माझा हिल्ला. बुवा कामं नाही बुवा तुमची. हा बुवा बोलले, मला पहिलेच बोलले, मला बोलतात रसिकांना मानवंदना बंद केली नाही, मुजरा नाही गेला. बुवा पहिलाच सांगितला होता, कानाचा बॉल आणि पेनाचा टॉक उघडा ठेवा. बुवा इथे साक्षी नाही सर्व, मी माझ्या प्रस्तावनामध्येच बोललो, जमलेल्या माझ्या रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा करून. बुवा काय झोपलो होतो काय? काही गेलो होतोय? हा बुवा नाही, असं नाही होत बुवा. आपण शक्ती तुला करतो आणि छोट्या छोट्या होतात सुद्धा बुवा, म्हणून म्हणतो बुवा. बघा त्यानंतर बुवानी माझ्या गाण्याची कट दिली. बुवा आपण आज किती वर्ष तुम्ही कार्यक्रम करताय बुवा? हा मान्य आहे बुवा. मी जेव्हा कदाचित 12-13 वर्षाचा होतो तेव्हापासून तुम्ही बुवा कार्यक्रम करता आणि याचा आदर्श आहे बुवा. मला तुमच्यासोबत कार्यक्रम करतोय याचा. परंतु बुवा या लोककलेत स्तवन आणि गण याची बुवा कटिंग द्यायची नसते. लोक देतात, बरेचसे शाहीर देतात या शक्तितुऱ्यामध्ये, परंतु आपण ही लोककला जोपासत आहोत म्हणून म्हणतो बुवा. बघा त्यानंतर बुवा माझ्या गवळणीनं कटिंग दिली, काहीतरी काय बोलले बुवाने कटिंग दिली, त्या गवळणीत बोलले काहीतरी. काहीतरी बोलले ते एवढं ऐकायला आलं नाही, पण बुवांच्या गवळणीची मी कटिंग देतो. बघा बुवांची गवळण होती ओरिजिनल सांगू कसे. आशिका मुझे आशिका तूने बनाया वल्ला वल्ला, अशी होती. बघा बुवांची गवळण होती. तू रे सांगना जडला कसा तू सांगना. बुवाची गवळण होती. बुवा बघा कटिंग देण्याचा प्रयत्न करतोय बुवा. हा छोटा कलाकार आहे आज बुवा. तुमचे वडील तुमच्या सोबत असतात, पण बुवा वन मॅन शो आहे बुवा. कार्यक्रम करतो. हा आज माझे गुरुवारी पण इथे नाहीये, पण बुवा कोणासोबत पण बारी करायला सांगा बुवा, एकटा करेल. हा कमी नाही बुवा, म्हणून बुवा तू रे मोहना नाही कळलं तुला रे भावना, कधी रुसली नाही मी तुझ्यावरी, प्रेम केलं मी काना तुझ्यावरी, नाही कळणार तुला यातना, सांग तू आज श्यामणा. वर्षे आज बुवा मी भले वर्षातून 4-5 कार्यक्रम करतो, पण बुवा तुम्ही कोणताही राग द्या बुवा. आपण काय स्केल वरती अमोल दादाला माहिती आहे, आपण इथे येऊन अर्धा तास 15 मिनिटं बुवा रिहर्सल करतो आणि बुवा कार्यक्रम करतो बुवा. आपण काय प्रोफेशनल गायक नाही. जे आहे बुवा ते मी स्वतः शिकलो आणि लोकांच्या समोर स्वतः मांडण्याचा प्रयत्न करतो, हेच बुवा. बघा त्यानंतर बुवानी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. बुवा मी तुम्हाला म्हणजे शाळेत असताना आपण बोलतो एका वर्गात उत्तर, तसा बुवा प्रश्न होता माझा. हा पण बुवाने नुसतं लेक्चर काढलं. बुवा मी म्हणत नाही तुम्ही दिलेलं उत्तर खोटं आहे, पण बुवा आमच्या ज्या ग्रंथात आमच्या वाचनात हे उत्तर नाही आहे बुवा. तुम्ही निश्चितपणे अजून प्रयत्न करा. मी त्या तुमच्या वाचनाला बुवा खोटं बोलत नाही, परंतु पुन्हा कधी भेट झाली बुवा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या बुवा. आणि गेल्या वर्षी माझ्या प्रश्नाचं उत्तर गुरु बुवाने फोडलं होतं बुवा आणि मोठ्या मान सन्मानाने तो बरोबर मान्य करून घेतलं. ही बुवा
आमची माझ्या वडिलांची शिकवण आहे आणि म्हणून आज या रंगमंचावर मी उभा आहे बघा. बुवांचा प्रश्न होता केवढा तो प्रश्न. बुवांचा प्रश्न होता, एका राजाने कुबेर जिंकून देवगुरूंना हरवले, शुक्र अश्विनाचार्यात तुच्छ केले, अशा राजाचे नाव काय, राहण्याचे ठिकाण काय, या सर्वांवर राजाने कशा तऱ्हेने मात केली, या राजाला अनुग्रह उपदेश कोणी व कोणता केला, असा बुवांचा विषय होता. आमच्या वाचनात जे आलंय ते आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय बुवा. तुमच्या वाचनानुसार बरोबर असेल तर बुवा मान्य करून द्या, नाही तर बुवा विषय सोडून द्या. बघा, राजाचे नाव आणि राहण्याचे ठिकाण. राजाचे नाव आहे जालंधर. राजाचे राहण्याचे ठिकाण राजधानी जालंधर नगर. समुद्रपुत्र असल्यामुळे त्याचे राज्य समुद्राच्या किनाऱ्यावर आहे किंवा उत्तर पाताळ स्वर्ग भारतातील जालंधर प्रदेशात मानले जाते. राजाने कशा बलावर मात केली, प्रतिवता, धर्म व तपश्चर्या. राजा जालंधराची पत्नी जिच्या नावाने तुळशीची उत्पत्ती झाली, तिथे अत्यंत कठोर प्रतिवता, धर्म, महात्म्य हेच या राजाचे सर्वात मोठे कवच होते. तसे वरदान आणि पराक्रम. त्याने ब्रह्माजींकडून मिळवलेले वरदान आणि स्वतःचे अफाट सैन्य सामर्थ्य यांच्या जोरावर देवगुरु वनस्पती बृहस्पती, कुबेर, इंद्र आणि दैत्यगुरु शुक्राचार्य या सर्वांना नमवले होते. अनुग्रह आणि उपदेश कोणी व कसा केला. दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी असुरांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले. उद्देश आणि कसा दिला. त्रैलोक्यावर तिन्ही लोकांवर विजय मिळवून असुरांचे प्रभुत्व निर्माण करणे, देवांशी युद्ध करून त्यांना पदच्छ युद्ध करणे या मागचा मुख्य उद्देश होता. बुवा आम्हाला जे भेटलंय ते बुवा आम्ही ते देण्याचा प्रयत्न केला आहे. विषय पटला तर बुवा पटवून घ्या, नाही तर बुवा सोडून द्या, आमची काही जबरदस्ती नाही. विषय बघा आता बारीक कशी करतो. हो लय काय काय बोलू बुवा. हा बुवा वाटलं नव्हतं. अहो एवढे तापले ना, लय 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 लाल झाले बुवा. एवढीशी चिमटी आली एवढीशी, पण बुवाचा एवढा तापला. बुवा म्हणतात 12 भेटतील. बुवा भेटणार नक्की ना, बुवा भेटणार. आणि बुवा मी काय कमी नाही बुवा, किती 12 करा बुवा. बघा दुसरी बारी आता या ठिकाणी ठेवतोय. या लोककलेत कधी गर्व करू नये. गर्वाचं घर नेहमी खाली असतं, म्हणून बघा असा शेर आपला आहे. गर्वाच्या घोड्यावर बसलास, अरे गर्वाच्या घोड्यावर बसलास म्हणतो मीच सरदार. अरे घोड्यावर बसलास म्हणून बुवा सरदार होत नाही. हा तशी लढाई पण करावी लागते. अरे गर्वाच्या घोड्यावर बसलास म्हणतो मीच सरदार. सवालीच्या फेरीत, अरे सवालाच्या फेरीत झाला तुझा पराभव साकार. मिस्टर सुरेश राऊत, आमचे पुण्यावाले सुरेश राऊत आज पहिल्याच बॉल मध्ये आउट झाले हो. असा ऑर्डर टाकला ना बुवांचा, डायरेक्ट दांडी गुल. परत काय बॅट बुवा पकडायची नाही. बघा विषय कसा आणला बघा बुवा. याला खाराट वाटलं. वा काय म्हणतो बघा, भागाला बांधल्या बुवा. अरे खाराट वाटलं म्हणून चाटलं.
खोट बोलून ज्ञान मिळवल. असं का म्हणतोय बुवा? जेव्हा शुक्राचार्याने शंकराची तपश्चर्या केली तेव्हा मोठ्या मोठ्यांना प्रसन्न करून जो वर मागितला होता बघा, रामायणात बघा कसा याला फारट वाटलं म्हणून चाटलं, खोट बोलून ज्ञान मिळवलं. अरे खोट बोलून ज्ञान मिळवलं, याला मुक्तात लोलवून ठेवलं. खोट बोलून ज्ञान मिळवलं, याला मुक्तात लोलवून ठेवलं. याला कारण वाटलं म्हणून चाटलं, याला कारण वाटलं म्हणून चाटलं. खोट बोलून ज्ञान मिळवलं, खोट बोलून ज्ञान मिळवलं, त्याला मुक्तात लोलवून ठेवलं. आलेला बक्षीस आहे गावकर गावकरवाडी नऊ घेणार. परत एक देतो बघा कसा देतो. मोरे ज्वेलर्स 100 रुपये. बरेच काय बोलले होते बघ, पण आता हा हॉलचा कार्यक्रम असल्यामुळे काही बोलता येत नाही. 15 मिनिटं दिले, 15 मिनिटात माझा कार्यक्रम या ठिकाणी आटपतो. बघा दुसरा विषय कसा देतो का, मला काहीतरी बोलले ते पदात तांब्या काहीतरी बोलले है ना. तांब्या आता बुवांचा कसा बैल लावतो तो बघा, बैलाला कसा झोलताना बांधतो तो बघा. आता बघा हा एक बैल तगडा असला, एक म्हातारा असला तर बुवा झोप चालत नाही. हा आपल्या गावठी भाषेत झोप बोलतो. म्हणून चालू आहे कशा धग धग होतंय काळी दहे. अरे धग धग होतंय काळी दहे, वेळ झाली यायची आईची. आऊ सोडा की हात माझा दाजीबान, आऊ सोडा की हात माझा दाजीबान. नजर इकडं ताईची, वरची नजर लागली इकडं. काय म्हणतात बघा, जमला आज गावसारा. आज गावागावात सुद्धा नांगरणी स्पर्धा लावतात, पण नांगरणी स्पर्धेला पण आहे ना बैल तेवढ्याच ताकदीचा लागतो, त्याशिवाय बैल धावत नाही. म्हणून हे जमला आज गावसारा, भेटलाय माझ्या जोडीला. आज बांधून याला गाण्याला, आज बांधून याला गाण्याला, नाडी कानाचा बैल गाडीला. बांधून याला गाण्याला, आज बांधून याला गाण्याला, नाडी कानाचा बैल गाडीला.
या! या आता! या, या! या आता! आहा, आहा! या! आलेला पारितोषिक असं आहे संदेश कुमार साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. शाहीर मानाचा मतदार होतो बघा. शेवटचं एक गीत घेतोय बघा, सामाजिक गीत घेतोय, कारण आजच्या हे कलियुगात काय हवं हो, ज्या आई वडिलांनी आपल्या मुलाला लहानापासून मोठे केलं, ज्या आई वडिलांनी आपल्या मुला मुलींना शिक्षण दिलं, मोठे केलं, नोकरीला लावलं, तरी सुद्धा आज ती मुलं आपल्या आईवडिलांना सोडून दूर जातात आणि म्हातारी झाल्यावरती आई बोलली पोराला, बाबा मी आजारी आहे, बघायला ये. पोरगा नाही म्हणतो. म्हणून बघा विषय कसा आणला बघा, बाबा सामाजिक विषय आहेत बघा. बोला. मैत्रिणीनो याग सयानो, याग या तुम्ही याग या. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला लावा. घडविलं जाणं ठेवचं जमान, अरे घडविलं जाणं ठेवचं भान, समाज हित बोध करा. आई बापाचे चरण धरा, गुरुजनांचा आदर करा. आई बापाचे चरण धरा, गुरुजनांचा आदर करा.
ठिकाणी माझी दुसरी विधी संपली अशी जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज